नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करंटमधले काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या अभ्यासणार आहोत. अतिमहत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत, ज्यामध्ये भारतातील पहिल्या ज्या काही घडामोडी असतील त्या आपण कव्हर करतोय. लेक्चर शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होताना दिसून जाईल. तर भारताचे पहिले वन विद्यापीठ कुठे स्थापन केले जात आहे, असा एक प्रश्न आपल्या समोर आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश येथील गोरखपूर या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, भारताचे पहिले वन विद्यापीठ जे आहे ते स्थापन केलं जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता जिल्हा भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, बालोद नावाचा एक जिल्हा आहे छत्तीसगडमध्ये, तो काय ठरलेला आहे, भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे. आता याच्याबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर लक्षात ठेवा, बालविवाह मुक्त भारत अभियानाचं जे काही उद्दिष्ट आहे की 2026 पर्यंत बालविवाहाचं प्रमाण आपल्याला काय करायचं आहे, 10% कमी करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक इसवी सन लक्षात ठेवा, म्हणजे जर आपण बघितलं 2030 पर्यंत आपल्याला काय धोरण आपण त्या ठिकाणी आखलेलं आहे, तर भारताला बालविवाह मुक्त करणं हे आपलं त्या ठिकाणी ध्येय आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कधीपर्यंत भारताने बालविवाह मुक्तीचं धोरण त्या ठिकाणी किंवा ध्येय ठेवलं आहे, तर 2030 पर्यंत आपल्याला भारताला बालविवाह मुक्त करायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2, छत्तीसगडमधील बालोद नावाचा जो काही जिल्हा आहे तो काय ठरलेला आहे, पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वन्यजीव कायदा 1972 मध्ये दुरुस्ती करणारे देशातील पहिले राज्य कोणते? आता हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑप्शनमध्ये आहेत बिहार, त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आपल्यासमोर आहेत त्या जी की राजस्थान आहे, पंजाब आहे आणि केरळ आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, केरळ हे राज्य आहे ज्या राज्याने वन्यजीव कायदा 1972 मध्ये दुरुस्ती करणारं हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. मित्रांनो, आपण एक आधी व्हिडिओ बनवलेला होता जो होता जानेवारी ते मार्च मागच्या 3 महिन्यातल्या ज्या काही सगळ्या चालू घडामोडी होत्या त्यातले 2 प्रश्न लक्षात ठेवा, त्याची उत्तरं जी आहेत ती चुकीने माझ्याकडून वेगळी दिली गेली होती. तर 2025 जो काही 60वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आला होता, तर आर वैरामुथ्थू यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता. आणि हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, 75वा क्रमांक आहे. आणि याची जी काही अपडेटेड PDF आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये खूप सारे हे जे काही प्रश्न आहेत त्या लेक्चरमधले ते व्यवस्थित नोट्सच्या स्वरूपामध्ये बनवून दिले आहेत. तर उत्तर असेल या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, रामसर अधिवेशनाअंतर्गत दलदलीचे शहर म्हणून मान्यता मिळवणारे भारतातील पहिले शहर कोणते? तर हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. ऑप्शनमध्ये आहेत सुरत, नोएडा, हैदराबाद आणि नागपूर, जयपूर आणि श्रीनगर आणि त्यानंतर इंदोर आणि जयपूर. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मध्ये रामसर अधिवेशनाअंतर्गत दलदलीचे शहर म्हणून मान्यता मिळवणारे भारतातील पहिले शहर इंदोर आणि उदयपूर त्या ठिकाणी ठरलेले आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल, राष्ट्रीय महामार्ग 45. ऑप्शन क्रमांक 2, हा जो काही राष्ट्रीय महामार्ग 45 आहे या महामार्गावर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता जो आहे तो बनवलेला आहे. म्हणजे तुम्ही मागे न्यूजमध्ये अशा लाल कलरचा रोड जो आहे तो बघितलेला असेल, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भोपाळ ते जबलपूर मार्गावर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं एक व्याघ्र प्रकल्प जो आहे तो पाहायला मिळतो. विरंगना राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प जो आहे तो हा भाग आहे, लक्षात ठेवा. आणि या व्याघ्र प्रकल्पातून हा रोड त्या ठिकाणी जातोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे वन्यजीव जे आहेत ते त्या ठिकाणी असतात. आणि मग एकंदरीतच हा महामार्ग जवळपास 5 मिलीमीटर जाडीचा रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग आणि 25 वन्यजीव अंडरपास तयार करण्यात आलेले आहेत. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. तर रेड रोड जो आहे तो भारताचा हा पहिला रेड रोड आहे, जो की 2 किलोमीटर लांबीचा हा रेड रोड जो आहे तो बनवण्यात आला आहे. कुठे? राष्ट्रीय महामार्ग 45 वर. कोणत्या 2 शहरांवर जोडतो? भोपाळ आणि जबलपूर हा भाग लक्षात ठेवा. आणि विरंगना राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून हा रोड जातो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, शुभांशु शुक्ला. लक्षात ठेवा, हे काय ठरलेले आहेत मित्रांनो, पहिले त्या ठिकाणी भारतीय ठरलेले आहेत जे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय
अंतराळ स्थानक असं त्या ठिकाणी म्हणतो, त्याच्यावर पोहोचणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यानंतर सौर ऊर्जेवर आपल्या विजेची 100% गरज भागवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता, असा प्रश्न आपल्यासमोर आहे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. तर दीव हा जिल्हा लक्षात ठेवा. 100% सौर ऊर्जेवर आपल्या विजेची गरज भागवणारा भारतातला पहिला जिल्हा कोणता, तर दीव. पुढचा प्रश्न आहे, राज्याबाहेरील वाहनांवर हरित कर लावणारा भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे. म्हणजे राज्याच्या बाहेरून त्या राज्यामध्ये येणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स म्हणजे हरित कर लावणारं पहिलं राज्य कोणतं, तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तराखंड हे प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो. समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते, तर याही प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक 4. स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणाऱ्या देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे उत्तराखंड. स्वातंत्र्याच्या आधी जर आपण बघितलं गोवा हे राज्य लक्षात ठेवा, जिथे हा समान नागरी कायदा पोर्तुगीजांच्याच काळापासून लागू होता. पुढे जाऊयात, भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य तुम्हाला विचारलेलं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक. या ठिकाणी पहिले फुलपाखरू अभयारण्य जे आहे ते स्थापन करण्यात आले. जवळपास 55 त्या ठिकाणी चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेलं हे अभयारण्य आहे आणि हे पश्चिम घाटामध्ये आहे लक्षात ठेवा. आणि ते पहिले फुलपाखरू अभयारण्य त्या ठिकाणी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिली 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधलेले आहे. म्हणजे तुम्हाला या इमेजमध्ये दिसत असेल तर हे 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन जे आहे ते जपान या देशाने बांधलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतं. तर जपान लक्षात ठेवा, अरिदा नावाचं शहर आहे, त्या शहरामध्ये हे त्या ठिकाणी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधलं गेलं आहे. त्याचबरोबर 6 तासापेक्षा कमी वेळेमध्ये हे त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे. तो भाग लक्षात ठेवा. 3D प्रिंटेड कॉन्क्रीट घटक आहे, ऑटोमॅटिक हे सगळं त्या ठिकाणी बांधलं जातं. तर अशा पद्धतीचं हे जगातलं पहिलं 3D प्रिंटेड जे काही रेल्वे स्टेशन आहे ते जपानमध्ये त्या ठिकाणी बनवलेलं आहे. मोबाईल ॲपद्वारे ई मतदान सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते, तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 मध्ये, तर बिहार हे राज्य लक्षात ठेवा. या राज्याने मोबाईल ॲपद्वारे ई मतदान सुरू करणारं ते काय ठरलं आहे, भारतातलं पहिलं राज्य ठरलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता जिल्हा भारताचा पहिला बायो हॅप्पी जिल्हा बनला आहे. विचारले काय, बायो हॅप्पी जिल्हा, तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मध्ये केई पन्न्यूर नावाचा जिल्हा लक्षात ठेवा. कोणत्या राज्यात आहे, अरुणाचल प्रदेश मधला हा जिल्हा आहे. तो भारताचा पहिला बायो हॅप्पी जिल्हा त्या ठिकाणी ठरलेला आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, तर पुढे बघा, पशुपालन आणि कुक्कुटपालनाला कृषीचा दर्जा देणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपलं जे काही महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्याने काय केलेलं आहे मित्रांनो, पशुपालन आणि कुक्कुटपालन याला कृषीचा दर्जा त्या ठिकाणी दिला आणि असं करणारं हे पहिलं राज्य आहे. आणि यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान जे आहे ते मिळणार आहे, सवलतीच्या दरामध्ये वीज मिळणार आहे, कमी व्याजदरावर कर्ज मिळणार आहे. एकंदरीतच कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन आणि मत्स्यपालनाला आता कृषी उपव्यवसाय म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. आणि असं करणारं पहिलं राज्य ठरलं आहे आपला महाराष्ट्र. त्यानंतर बघा, भारताच्या पहिल्या AI सक्षम अंगणवाडीचे उद्घाटन नुकतेच कुठे झालेले आहे, तर वडधामन महाराष्ट्र या ठिकाणी भारताच्या पहिल्या AI सक्षम अंगणवाडीचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलंय. तर वडधामन महाराष्ट्र या ठिकाणी लक्षात ठेवा. तर पहिली ही जी काही AI सक्षम अंगणवाडी आहे, म्हणजे तुम्ही इमेजमध्ये बघू शकता अंगणवाडीतले ही मुलं आहेत कशा पद्धतीने त्यांना टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो इथे ते करतायत. पुढे बघूयात, पुढचा प्रश्न आहे, भारतातील जो काही पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज आहे तो कोणता आहे, तर नवीन पांबन पूल लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. तर हा पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज जो आहे तो नवीन पांबन पूल असणार आहे, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया, 2025 मध्ये कोणते राज्य भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे. आता भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य तुम्हाला इथे त्या ठिकाणी विचारलेलं आहे 2025 मध्ये. तर आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 केरळ लक्षात ठेवा. केरळ हे काय झालेलं आहे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, केरळ नाही लक्षात ठेवा. मिझोरम जे आहे ते भारताचं पहिलं पूर्ण साक्षर राज्य त्या ठिकाणी बनलेलं आहे. आता एक भारत सरकारने किंवा जर आपण बघितलं एक उल्हास नावाचं जी काही मोहीम आहे किंवा अभियान जे आहे
ते आपण सुरू केलंय आणि त्यानुसार पूर्वोत्तर राज्य मिझोरामने 98.2 ठीक आहे 98.2% साक्षरता दर जे आहे ते त्या ठिकाणी याच्यामध्ये त्यांचा साक्षरता जो आहे तो ठरलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी भारताचे पहिले संपूर्ण साक्षर राज्य जे आहे ते मिळवण्याचा मान पटकावलेला आहे. तर मिझोराम लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर आपल्याला सांगता येतं. आता या प्रश्नाचं उत्तर केरळ असणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा 2025 मध्ये कोणते राज्य भारताचे पहिले पूर्णपणे 100% डिजिटल साक्षर राज्य बनलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. केरळ हे राज्य भारताचं पूर्णपणे म्हणजेच 100% डिजिटल साक्षर बनणारं पहिलं राज्य ठरलं आहे. इकडे प्रश्न काय होता मित्रांनो, तर कोणतं राज्य भारताचं पहिलं पूर्ण साक्षर राज्य बनलं? उत्तर असेल मिझोराम. आणि जर तुम्हाला विचारलं की पूर्णपणे म्हणजे 100% डिजिटल साक्षर राज्य बनणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं, तर त्याचं उत्तर असेल केरळ. ठीक आहे, तर हा फरक इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. या केरळ सरकारने काय केलं होतं, डिजी केरळम नावाची मोहीम जी आहे ती राबवलेली होती आणि त्यानुसार या ठिकाणी 20 लाखाहून अधिक डिजिटल निरीक्षक नागरिकांना स्मार्टफोन आणि ऑनलाईन सरकारी सेवा वापरण्याचं प्रशिक्षण देऊन हा ऐतिहासिक टप्पा त्यांनी त्या ठिकाणी गाठलेला आहे. या केरळमचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. केरळचं नुकतंच नाव बदलून काय झालेलं आहे, केरळम असं त्या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. संपूर्ण राज्यात भारत नेट योजना राबवणारे देशातील पहिलं राज्य कोणतं? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 पंजाब. लक्षात ठेवा, संपूर्ण राज्यामध्ये भारत नेट योजना राबवणारं देशातलं पहिलं राज्य पंजाब. ज्यांना स्पीड थोडीशी कमी वाटत असेल ते काय करू शकता, थोडंसं स्पीड वाढवून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, पुढे जाऊयात. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला किंवा शहराला भारताचे पहिले अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 चंदीगड. लक्षात ठेवा मित्रांनो, चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाला किंवा शहराला पहिले अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलंय. म्हणजे अशा जे काही पहिल्या बाबी असतात त्यावर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक सोबत औपचारिक करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 आपलं महाराष्ट्र. लक्षात ठेवा, महाराष्ट्राने स्टारलिंक सोबत एक करार केला आहे आणि भारतातलं ते पहिलंच राज्य ठरलं आहे. ही कंपनी काय करते, सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सेवा जी आहे ती पुरवते. म्हणजे आपल्याकडे नंदुरबार असेल, गडचिरोली हा जो काही भाग आहे या भागामध्ये म्हणजे दुर्गम भागामध्ये इंटरनेट जे आहे ते लवकरात लवकर पोहोचावं या हेतूने स्टारलिंक सोबत आपल्या महाराष्ट्राने काय केलं आहे, हा करार केला आणि असं करणारं पहिलंच राज्य ठरलं आहे. स्टारलिंक ही कंपनी कोणाची आहे ती कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की द्यायचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी कोणत्या शहरात भारताच्या पहिल्या पूर्णपणे डिजिटल सागरी मत्स्यगणनेचं उद्घाटन केलं? असा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी कोणत्या शहरात पहिल्या पूर्णपणे डिजिटल सागरी मत्स्यगणनेचं उद्घाटन, जे पहिल्यांदाच काय होते, पूर्णपणे डिजिटल सागरी ही मत्स्यगणना होते. त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 कोची केरळ. पुढे बघूयात, भारतात कोणत्या उच्च न्यायालयाने क्रिप्टो करन्सीला प्रथमच अधिकृतपणे मालमत्ता म्हणून मान्यता दिली? आता असं करणारं जे काही उच्च न्यायालय आहे ते मद्रास उच्च न्यायालय आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. भारतात कोणत्या उच्च न्यायालयाने क्रिप्टो करन्सीला प्रथमच अधिकृतपणे मान्यता दिली? तर ते उच्च न्यायालय आहे मद्रास उच्च न्यायालय, ऑप्शन क्रमांक 3. पुढे जाऊयात, भारतीय क्रिकेटपटू संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मध्ये शांता रंगस्वामी. भारतीय क्रिकेटपटू संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर पर्याय क्रमांक 1 शांता रंगस्वामी. मित्रांनो थोडंसं मी फास्टच घेतोय कारण की लास्ट मी जे काही लेक्चर बनलो त्याच्यामध्ये तुमच्या सूचना होत्या की हे लेक्चरची थोडी स्पीड वाढवा आणि त्यानुसार मी स्पीड जी आहे त्याच्यामध्ये थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होतील. पुढे जाऊयात, सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मध्ये कर्नाटक हे असं करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. म्हणजे सरकारी कर्मचारी असतील, महिला कर्मचारी असतील किंवा खाजगी महिला कर्मचारी असतील, दोघांनाही मासिक पाळीच्या दरम्यान रजा देणारं पहिलं भारतीय राज्य ठरलं आहे कर्नाटक. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक अशा वर्षातून 12 रजा ज्या आहेत त्या महिलांना मिळणार आहेत. पुढे बघा, 2025 मध्ये घेण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या DNA आधारित हत्ती जनगणनेनुसार देशात नोंद झालेल्या हत्तींची संख्या किती आहे? बघा, भारतामध्ये
पहिल्यांदाच काय करण्यात आलं होतं, DNA आधारित हत्ती जनगणना करण्यात आली होती. त्यानुसार हत्तींची संख्या आपल्याला विचारली, तर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. भारतामध्ये जवळपास 22,446 हत्ती जे आहेत ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढे जाऊयात. भारतातील जनरेशन बीटाचे पहिले बाळ कोणत्या राज्यात जन्माला आले? बघा, आपल्याकडे सध्या जनरेशन जे आहे म्हणजे जेनजी आहे, मिलेनियन आहे, म्हणजे मिलेनियर आहेत, असे वेगवेगळे त्या ठिकाणी जनरेशन जे आहे, जनरेशन बीटा, अल्फा वगैरे हे सगळं त्या ठिकाणी सध्या ट्रेंडमध्ये आहे. सगळ्यात जास्त जनरेशन झेड जे आहे ते ट्रेंडमध्ये आहे. ओके, आता असं करणारं जर आपण बघितलं तर ते पहिलं त्या ठिकाणी राज्य म्हणजे एकंदरीत मुळात लक्षात ठेवा, जनरेशन बीटाचे जे काही पहिले बाळ आहे ते कोणत्या राज्यात जन्मलं आहे, तर आयझॉल, मिझोरम. लक्षात ठेवा, या राज्यामध्ये मिझोरममधील आयझॉल या ठिकाणी हे पहिलं जनरेशन बीटाचं बाळ जे आहे ते जन्मलेलं आहे. सप्टेंबर 2025 मध्ये नवी दिल्लीत भारताची पहिली स्वदेशी चिप लॉन्च करण्यात आलेली आहे. त्या चिपचं नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, विक्रम 32. तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो, ही भारताने काय केलेलं आहे, विकसित केलेली चिप आहे किंवा पहिली स्वदेशी चिप लॉन्च करण्यात आली, त्याचं नाव विक्रम 32. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. भारताची पहिली राष्ट्रीय प्रवाळ भित्ती संशोधन संस्था किंवा भिंत संशोधन संस्था कोण्या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे, असा प्रश्न आहे. तर उत्तर असेल त्याचं ऑप्शन क्रमांक 4, दक्षिण अंदमान. लक्षात ठेवा, पहिली राष्ट्रीय प्रवाळ भित्ती संशोधन संस्था कोण्या ठिकाणी, दक्षिण अंदमानामध्ये. पर्याय क्रमांक 4 ज्यांनी उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर बरोबर असणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पहिल्यांदाच कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मुख्यालयात स्थापित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल युनेस्को. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्या ठिकाणी मिळून जाणार आहे. जगप्रसिद्ध EV उत्पादक टेस्ला भारतात आपले पहिले पूर्ण क्षमतेचे केंद्र कुठे उघडणार आहे? आता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की टेस्ला सुद्धा आता भारतात आलेला आहे. त्याचबरोबर आपण बघितलं होतं की स्टारलिंक सुद्धा आता भारतात आलेली आहे. स्टारलिंक इंटरनेट सेवा जी आहे ते तो करार जो आहे तो महाराष्ट्राने केला होता, ते पहिलं राज्य ठरलं होतं. मात्र टेस्लाच्या बाबतीत लक्षात ठेवा, जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक व्हेकल आहे, उत्पादक आहे. भारतात आपले पहिले पूर्ण क्षमतेचे केंद्र ते गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी उघडणार आहेत. पर्याय क्रमांक 4 ज्यांनी उत्तर दिलं असेल त्या सर्वांचं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे. भारत 2026 मध्ये पहिल्या ग्लोबल बिग कॅट्स कॉन्फरन्सचे आयोजन करणार आहे. ती कुठे आयोजित केली जाईल असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. बघा, 2026 मध्ये पहिल्या ग्लोबल बिग कॅट्स कॉन्फरन्सचं आयोजन भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं बिग कॅट्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता इत्यादींचं काय करायचं आहे, संवर्धन करायचं आहे. जागतिक सहकार्य त्याच्यासाठी वाढवायचं आहे आणि त्यासाठी ही कॉन्फरन्स जी आहे ती दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. याच्यामध्ये जवळपास 95 देशाचे प्रतिनिधी जे आहेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय मंत्री जे आहेत, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती त्या ठिकाणी दिली आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. तर उत्तर असेल नवी दिल्ली. हा प्रश्न IMP करून ठेवा, प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. ग्लोबल बिग कॅट्स कॉन्फरन्स आहे आणि ती पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये आयोजित केली जाते. भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी विकसित केले? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मध्ये स्पेस किड्स इंडिया. लक्षात ठेवा, भारताचे इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र हे स्पेस किड्स इंडियाने त्या ठिकाणी काय केलं आहे, विकसित केला आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. भारताचा पहिला सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाईल? बघा, कसा आहे भारतातला पहिला काय, तर सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर याचं उत्पादन ओडिसा या राज्यामध्ये होईल. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. त्यानंतर भारताचा पहिला काचेचा झुलता पूल बजरंग सेतू कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? आता तुम्ही बऱ्याचदा हे शॉर्ट किंवा रीलमध्ये त्या ठिकाणी बघितलेलं असेल की असा जो काही काचेचा पूल आहे, पहिलाच काचेचा पूल ज्याला बजरंग सेतू असं त्या ठिकाणी नाव दिलं आहे, तो गंगा नदीवर त्या ठिकाणी बांधण्यात आलाय. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगता येतं. मित्रांनो, आपण हे जे काही लेक्चर घेतो याची PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाते. तर अशा स्वरूपाचे हे PDF आहेत. म्हणजे मागे आपण चालू घडामोडी 2026 जानेवारी ते मार्च मधल्या ज्या काही घडामोडी अभ्यासल्या होत्या त्याची एक व्यवस्थित PDF बनवून टाकलेली आहे. पंचायत राजवर सुद्धा मी ऑनलाईनरचं तुम्हाला एक लेक्चर घेतलेलं होतं, त्याची सुद्धा PDF अशा स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेली आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता, वाचू शकता आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. ठीक आहे.
पुढे बघूयात 2025 मध्ये कोणते राज्य भारताचे पहिले अधिकृतपणे अत्यंत गरिबीमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे अत्यंत गरिबांची संख्या त्या राज्यामध्ये नाहीच. ते राज्य कोणतं? तर ते असणार आहे केरळ. पर्याय क्रमांक 4. म्हणजे हे भारताचे पहिले अधिकृतपणे अत्यंत गरिबीमुक्त राज्य ठरलं आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल. मे 2025 मध्ये देशातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते बनले? याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. सर्वात स्वच्छ शहर सुद्धा आहे इंदोर आणि आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या कोणत्या पाणबुडीतून प्रवास करून भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती आणि पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या? म्हणजे लक्षात ठेवा, अशी कोणती पाणबुडी आहे ज्या पाणबुडीमधून त्यांनी काय केलेलं आहे? प्रवास केलेला आहे. भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत आणि पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, त्यामुळे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 INS वाघशीर जी आहे, इथे तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर लिहिलेलं आहे INS वाघशीर ही पाणबुडी आहे. या पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती आणि पहिल्या महिला राष्ट्रपती त्या ठिकाणी बनल्यात. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी केली? म्हणजे PPP लक्षात ठेवा, सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी त्यांनी मध्य प्रदेश राज्यामध्ये केली. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. अनु गर्ग, ठीक आहे, अनु गर्ग कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या? आता प्रश्न असे एखाद्या वेळेस आपल्याला विचारले जातात. याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. लक्षात ठेवा, अनु गर्ग ह्या ओडिसा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव त्या ठिकाणी बनल्या. रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बघा, रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं आहे ज्यांनी रोलिंग बजेट जो आहे तो स्वीकारलेला आहे. इथं तुम्हाला केरळ वगैरे वाटू शकतं, कारण की बऱ्याचदा आपण बघतो की मध्य प्रदेश जे आहे ते पहिल्या वगैरे अशा घडामोडी तिथं खूप कमी त्या ठिकाणी होतात. त्यामुळं हे लक्षात ठेवायचं की रोलिंग बजेट स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने भारताचा पहिला राज्यस्तरीय बहुराष्ट्रीय उद्यान व्याघ्र कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली आहे? बघा, हे असं पहिलं राज्य ठरणार आहे ज्यांनी राज्यस्तरीय बहुराष्ट्रीय उद्यान व्याघ्र कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. मध्य प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं आहे ज्यांनी राज्यस्तरीय बहुराष्ट्रीय उद्यान व्याघ्र कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, नक्की जर तुम्हाला हे लेक्चर आपले आवडत असतील तर एक सबस्क्राईब त्या ठिकाणी करू शकता. त्याने मोटिवेशन मिळतं आणि त्याचबरोबर आणखी क्वालिटी लेक्चर जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. भारताचा पहिला सॉव्हरीन AI पार्क जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये त्या ठिकाणी स्थापन केला जाईल असा प्रश्न आपल्या समोर आहे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू. लक्षात ठेवा, भारताचा पहिला सॉव्हरीन AI पार्क जो आहे तो तामिळनाडू राज्यामध्ये स्थापन केला जाणार आहे. पुढे जाऊयात. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन जी आहे ती सुरू केली आहे? बघा, आता पहिलं ATM कोणत्या ट्रेनमध्ये बसवलं, गोल्ड ATM कुठे सुरू केलं, यासारखे प्रश्न आपल्याला विचारले गेले आहेत. मात्र आता इथं काय विचारलेलं आहे, अशी कोणती बँक आहे आणि ती पहिली त्या ठिकाणी बँक ठरलेली आहे जी भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन सेवा सुरू त्यांनी केलेली आहे? तर त्रिपुरा ग्रामीण बँक. लक्षात ठेवा, पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन त्यांनी सुरू केली. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न असेल त्यानंतरचा महत्वाचा आपल्यासाठी, तो म्हणजे 15 ऑगस्ट 2027 रोजी भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर धावणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो की मुंबई आणि अहमदाबाद या 2 शहरादरम्यान भारतातली पहिली बुलेट ट्रेन जी आहे ती धावणार आहे. कधी? 15 ऑगस्ट 2027 रोजी. तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या 2 ठिकाणादरम्यान? तुम्हाला इथे सुरत दिलं जाऊ शकतं, मात्र मुंबई ते अहमदाबाद हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भारताचा पहिला नदीवरील दीपगृह कोणत्या नदीवर बांधला जात आहे असा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो. आता याचा प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये सांगता येतं ब्रह्मपुत्र. लक्षात ठेवा, भारताचा पहिला नदीवरील दीपगृह कोणत्या नदीवर बांधला जात आहे? ब्रह्मपुत्र नदीवर. त्यानंतर भारताची पहिली AI आधारित कौशल्य जनगणना सक्षम कुठे सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मध्ये मुंबईमधून त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता या जनगणनेच्या बाबतीत आणखी एक महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे मित्रांनो. 2027 ची जी काही होणारी जनगणना आहे ती 100% डिजिटल त्या ठिकाणी जी जनगणना जी आहे ती म्हणजे 100% भारतातली पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. ओके, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे.
तर पुढे जाऊयात. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण झाल्या आहेत असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असतील आस्था पुनिया. लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर ते असेल ऑप्शन क्रमांक 3 उमा कांजी लाल. ओके, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या, त्यालाच आपण इग्नू असं त्या ठिकाणी म्हणतो, पहिल्या महिला कुलगुरू कोण झाल्या आहेत? उमा कांजी लाल. लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढे जाऊयात. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आस्था पुनिया. लक्षात ठेवा. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट म्हणजे लढाऊ वैमानिका त्या ठिकाणी ठरल्यात, पहिल्या ठरल्यात, त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं हे जे काही लेक्चर आहे ते आपल्या इथे संपलेलं आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला PDF जे आहे ते त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याचबरोबर ह्या जे काही PDF आहेत त्या अशा स्वरूपामध्ये, नोट्सच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला देत आहे आणि त्या नक्कीच तुम्ही आपल्या या टेलिग्राम चॅनलवरून विनामूल्य त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्याचा सराव त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. थांबूयात. लेक्चर कसं वाटलं ते नक्कीच तुमचा एक कमेंट जे आहे ते करू शकता. थांबूयात. थँक्यू सो मच.